तर बघा महाराष्ट्रामध्ये स्मार्ट व इंटेलिजंट विलेज प्रकल्प राबवण्यासंदर्भामध्ये हा शासनाचा महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे. तर बघा 27 नोव्हेंबर 2025चा हा शासन निर्णय आहे. या निर्णयामध्ये शासनानं काय निर्णय घेतलेला आहे तो आपण समजावून घेणार आहोत. तर बघा राज्यातील ग्रामीण भागांचे रूपांतर स्वयंपूर्ण व तंत्रज्ञान सक्षम आणि विकसित समुदायामध्ये करण्याच्या उद्देशानं स्मार्ट व इंटेलिजंट विलेज प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत डिजिटल संपर्क, ई प्रशासन, शिक्षण, आरोग्य, शेती, स्वच्छता आणि नवीनीकरण ऊर्जा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यावर भर देऊन यामध्ये ग्रामस्थांचा सहभाग सहभाग घेऊन स्थानिक उद्योगाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि डेटा आधारित निर्णय प्रक्रियेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील दरी कमी करून ग्रामीण जीवनमान उंचावणे आणि शाश्वत विकासाच्या संकल्पनेनुसार ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी स्मार्ट व इंटेलिजंट विलेज प्रकल्प राबवण्याचा शासनाचा मानस आहे. म्हणजे शासनाला काय करायचं आहे तर बघा, जी शहरातील आणि ग्रामीण भागाची दरी आहे ती त्यांना काय करायची, कमी करायची आहे. आणि शहरामध्ये ज्या सुविधा मिळतात, जसं की आता याचं तंत्रज्ञान आहे, डेटा कम्युनिकेशन आहे, शेती, आरोग्य, ह्या सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्या सुविधा म्हणजे टेक्नॉलॉजिकली आपल्याला कशा मिळतील ग्रामीण भागामध्ये, यासाठी शासनानं काय केलेलं आहे तर स्मार्ट व इंटेलिजंट विलेज प्रकल्प राबवण्यास सुरुवात केलेला आहे. आता त्यानुसार त्याने काय म्हटलेलं आहे तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये स्मार्ट इंटेलिजंट विलेज प्रकल्प मौजे सातनवरी जिल्हा नागपूर येथे प्रायोगिक तत्वावर राबवण्यात आला आहे. म्हणजे या अगोदर हा प्रयोग प्रायोगिक तत्वावर त्यांनी राबवला होता आणि सदर प्रकल्पाचा गावाचा सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण असल्याने काय केलेलं आहे तर मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील प्रत्येक तालुक्यातील 10 गावे सदर प्रकल्पाअंतर्गत समाविष्ट करून स्मार्ट व इंटेलिजंट विलेज करण्याची घोषणा केलेली आहे. आणि त्यानुसार सदर प्रकल्प सर्व जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये राबवण्यापूर्वी प्रथम टप्प्यात प्रायोगिक तत्वावर राज्यातील नागपूर, अमरावती, हिंगोली, पुणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील एकूण 75 गावांमध्ये स्मार्ट व इंटेलिजंट विलेज प्रकल्प विस्तार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने खालीलप्रमाणे हा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे सुरुवातीला आता त्यांना काय करायचं आहे तर एकूण त्यांनी आता 75 गावांची जी आहे ती निवड केलेली आहे आणि या गावांमध्ये हा प्रकल्प राबविला जाणार आहे. आणि हा प्रकल्प राबवला गेल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामधील जे काही गावांमध्ये आहे हा प्रकल्प नंतर राबवला जाणार आहे. तर शासनाचा निर्णय काय आहे हा आपण समजावून घेऊया. बघा, तर सदर जो प्रकल्प आहे यामधून महाराष्ट्र राज्यातील नागपूर, अमरावती, हिंगोली, पुणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील एकूण 75 गावांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार असून जिल्हानिहाय गावांची यादी खालीलप्रमाणे आहे. म्हणजे या प्रकल्पामध्ये किती गावं असणार आहेत हे त्याने दिलेले आहेत. बघा, तर नागपूर जिल्ह्यामधील एकूण काटोल तालुक्यातील 10 गावांचा समावेश आहे. अमरावतीमधील चांदू बाजार तालुक्यामधील 23 गावांचा यामध्ये सहभाग आहे. आणि हिंगोलीमधील कळमनुरी तालुक्यातील 11 गावांचा यामध्ये समावेश असणार आहे. पुण्यामधील बारामती तालुक्यातील 10 गावे, याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वैभववाडी तालुक्यातील 21 गावांचा यामध्ये सहभाग असणार आहे. आता ह्या प्रकल्पाअंतर्गत बघा, इथे सध्या कमिटी सुद्धा त्याने नेमलेला आहे. ही राज्यस्तरीय कमिटी असणार आहे. हा जो प्रकल्प आहे याचे पूर्ण स्वतंत्रपणे काय करण्यात आलेलं आहे यासाठी कमिटी नेमण्यात आलेला आहे आणि ही सगळी कमिटी यावर लक्ष ठेवणार आहे. याशिवाय बघा, जिल्हा स्तरावर सुद्धा ही कमिटी असणार आहे, ज्याचे जिल्हाधिकारी ही अध्यक्ष असणार आहेत आणि इतर जे आहेत ते सदस्य असणार आहेत. याशिवाय बघा, ग्रामपंचायत स्तरावर देखील कमिटी असणार आहे, ज्याचे अध्यक्ष कोण असणार आहे तर विस्तार अधिकारी असणार आहेत. व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. आणि यामध्ये काय केले जाणार आहे आपण बघूया. या अंतर्गत
उपरोक्त समितीमध्ये काय तर उपलब्ध होणाऱ्या सेवांचा लाभ देण्याकरता संबंधित विभागाने ग्रामस्तरावरील अधिकारी यांनी समितीमध्ये सदस्य पदावर सामावून घेण्यात यावे. सदर समितीमध्ये प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक नागरिकांचा सहभाग करून घेण्यात यावा. तसेच प्रकल्पाची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देऊन सर्व सुविधा ग्रामस्थांकडून वापरण्यात येतील याची वेळोवेळी आढावा घ्यावा. तसेच प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याची सर्व जबाबदारी आहे, हेही या समितींवर असणार आहे. तर या प्रकल्पांतर्गत कोणत्या सेवा आहेत ज्या ग्रामपंचायतमध्ये किंवा गावांमध्ये दिल्या जाणार आहेत? तर बघा, प्रकल्पाच्या अंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये स्मार्ट सेवा जसे की सीसीटीव्ही सर्व्हेलन्स म्हणजे सीसीटीव्ही सर्व्हेलन्स असणार आहे. वायफाय हॉटपॉट, डिजिटल शिक्षण, आरोग्य सेवा, पशुसंवर्धन, महिला व बाल कल्याण इत्यादी विभागांच्या ऑनलाईन सेवा इत्यादी प्रकल्प स्मार्ट कृषी सेन्सर्स, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा इत्यादी टप्प्याटप्प्याने राबविण्यात याव्यात. म्हणजे यामध्ये कोणकोणत्या सेवा दिल्या जाणार आहेत ग्रामीण भागामध्ये? तर बघा, या सगळ्या सेवा ज्या आहेत या ग्रामीण भागामध्ये काय केल्या जाणार आहेत? पुरवल्या जाणार आहेत. तर सध्या तरी काय आहे? ही प्रायोगिक तत्वावर आहे. म्हणजे इथे जर का सक्सेस झाल्यानंतर पूर्ण राज्यभरामध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आहे. म्हणजेच या सगळ्या ज्या सेवा आहेत ह्या आता ग्रामस्तरावर उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्णय आहे. तर इथं बघा तुम्ही, हे गावांची पूर्ण ग्रामपंचायतींची नावे देण्यात आलेली आहेत. अमरावतीमध्ये कोणती ग्रामपंचायत आहे? बघा, अमरावती तालुक्यातील जिल्ह्यामधील चांदूर बाजार तालुक्यामध्ये ह्या सगळ्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांची नावं देण्यात आलेली आहेत. तर मित्रांनो, खाली हा मी जी-आर टाकत आहे. हा जी-आर तुम्ही तिथे खाली बघा आणि तुम्ही डाउनलोड करून तो पूर्ण पाहू शकणार आहात. तर बघा, इथे 75 एकूण गावं आहेत. या सर्व गावांची इथे लिस्ट आपल्याला देण्यात आलेली आहे. तुम्ही ही लिस्ट डाउनलोड करून पाहू शकणार आहात.